वेलकम टू माय चॅनल. कशा आहे तुम्ही? मस्त आहे ना? विद्यास लाईफमध्ये तुमचं स्वागत आहे. आणि आज आहे गुरुवार. मी मंगळवार आणि बुधवारी ब्लॉग केला नाही, हे पण मी तुम्हाला सांगते कारण का नाही केले करून. कारण मी आईकडे गेलेली ना, तर माझ्या आईच्याच बाजूला माझी बारकी बहीण राहते, तर ती ना घरी महाल करते. तर तिच्याकडनं ना मिनी पण महाल आणलाय घरी करायला. ते म्हणून 2 दिवस मी महालच करत होती आणि काय तुम्हाला दाखवण्यासारखं पण नव्हतं, त्यामुळे मी ब्लॉग नाही केलं. तर आज आहे गुरुपौर्णिमा. तर आज गुरुपौर्णिमा म्हटलं तर गुरु म्हणजे स्वामी, आणि तसे माझ्या मंदिरात आहे ना ते सर्व माझे गुरुच आहे. तर त्यांची आज मला पूजा करायची. तर मी साध्या सिंपलमध्ये पूजा करणार आहे. पण आज गुरुपौर्णिमा म्हटलं तर मी हळदीचं लेपन पण करणार आहे. त्यामुळे आधी करून घेतलं आहे मी. हा बघा. तर चला आता हळदीचं लेपन मला आता उंबराट्याला लावायचं. उंबराट्याला लावून घेते हळदीचं लेपन. माझी पूजा झाली आहे. माझ्या मंदिरामधले देव तुम्हाला दाखवते बघा. खूप सुंदर छान मी फक्त पूजा करून घेतली आहे. मी स्वामींचा अभिषेक केला नाही, कारण मी सांगते तुम्हाला थोड्या वेळाने. फक्त आता देवपूजा बघा माझी कशी वाटते नक्की कमेंटमध्ये सांगा मला. आणि मी स्वामींचा अभिषेक का नाही केला ते तुम्हाला सांगते. कारण नेत्रा मॅडमला आज आहे 3रा दिवस, त्यामुळे मी स्वामींचा अभिषेक नाही केला. म्हणजे कुठल्याच देवाचा मी अभिषेक नाही केला. कारण देवांना खाली करू म्हणजे असं म्हणजे मंदिरामधून खाली घेऊन त्यांचा अभिषेक करणं मला ते बरोबर वाटलं नाही. त्यामुळे मी फक्त देवबत्ती करून देवांची पूजा करून घेतली. ते मिस्टरांचा फोन आला आणि मग ते आवाज येतो ना फोनमध्ये, म्हणून मी किचनमध्ये आली. मग फक्त देवबत्ती करून घेतली आणि फुलं वाटले देवाला. तर चला आता मिठाई आणलेली होती देवांच्या पुढ्यात थोडी. तर आता योगिनी आणि नेत्रा पप्पांचा आशीर्वाद घेणार आहे. सकाळी नेत्राने माझा घेतला, योगिनी राहिलेली होती त्यामुळे योगिनी घेते. अरे 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 मग आज काय प्रोग्राम आहे? बस मग आज काय प्रोग्राम आहे? बच्चा खरं बोलायला शिक, पण एवढं पण नको बोल. तर चला आता मी चालले स्वामींच्या मठामध्ये. मी मुद्दामच लेट जाते कारण खूप गर्दी असते आणि 7 ते 9 वाजेपर्यंत स्वामींची आरती आणि भजन असतं, त्यामुळे मी बोले लेटच जाते. तर आता वाजले 9:15 आणि आता जाऊन येते मठामध्ये आणि स्वामींचं दर्शन पण घेते. तुम्हाला तर माहिती आहे आमच्या इथे स्वामींचा मठ म्हणजे दादरचा मठ खूप भारी मठ आहे तो. तर तर चला नवऱ्याने दिला चॉकलेट. आज का रे हा चॉकलेट? हा चांगला नसतं. ते 2 दिले ना त्यांना.
बघा हिला चॉकलेट भेटला. चांग बाबू तुला कुठला भेटला? मला असा भेटला. काय रे किती लकी लकी कसली लकी? लग्न झाल्यापासून मी अनलकी झाली आहे. घे हा नकोय मला. चिकटतो दातांमध्ये. घे तूच का? पोरगी देते पोरीला तू दे. घे बाबू तू आगे. मैं लेडी खाओ उनकन हो जाओ. योगिनी खूप जाण जाऊ ग. योगिनीची तब्येत ना बरी नाही आमच्या बघा म्हणून एवढी जवळसण बघते टीव्ही. आणि दोघी पण येत नाही आणि दोघींना मी घेऊन पण नाही जायते कारण दोघींना बोले जेवून घ्या करून. पट करून जाऊन येते मठामध्ये. चला आता सौरींच्या मठात जाऊया. सव्वा 11 वाजता मी आलेली मठातला. पण माझ्या मैत्रिणी भेटल्या आणि मी बोलत बसली. तर आता वाजले 12:15 आणि परसात मात्र माझ्या हातातच होता बघा. आता देते पोरींला आणि मी पण खाते. तर मठामध्ये मी काय शूट नाही केलं पण बाहेरच्या साईडनी केलं मिनी शूट. आणि खूप गर्दी होती. एवढी गर्दी होती ना खूप गर्दी. असं वाटत होतं की मी लेट चालली आहे स्वामींचं दर्शन घ्यायला आणि मलाच लेट होणार आहे असं वाटत होतं. पण नाही बाबा आले बोलले लोक होते स्वामींचं दर्शन घेण्यासाठी. स्वामींनी अर्धा 1 तास तर आम्ही लाईनीत होतो. पण मठामध्ये गेल्यावर स्वामींना बघितलं ना आमचं थकवा तर आपोआपच निघून गेला. तर चला आता जेवून घेते. तर चला आता मी इथेच माझं ब्लॉग एंड करते. तुम्हाला माझं ब्लॉग आवडत असेल तर प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला माझं ब्लॉग कसा वाटलं. चला बाय बाय, गुड नाईट.